दंडवत प्रणाम मंडळी। आम्ही आज सकाळी दंडवत प्रणाम मंडळी आम्ही आलेलो आहोत स्थानवंदन करण्यासाठी श्री क्षेत्र सेंडी येथे। श्री क्षेत्र सेंडी स्थानवंदन करतोय आपण। आषाढी एकादशी निमित्त आम्ही सर्वजण इथे आलेलो आहोत। हे आपलं शरणांकित मंदिर आहे, श्री सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मंदिर सेंडी। ही सर्वजण भक्त मंडळी आहे आमच्या इथे। श्री क्षेत्र शेंडी पोखर्डी येथील लीळा आपण पाहतोय। इथं तरी मी चप्पल वाढलेली हां रिंग गणीची वाढलेली आले सेंडी हे स्थान आपण स्थानवंदन केलेलं आहे। दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम मंडळी। स्थान दर्शन या उपक्रमाच्या अंतर्गत आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अगाध आणि अगम्य लीळा श्रवण करत असतो। मंडळी, आज आपण स्थानवंदन करणार आहोत श्री क्षेत्र सेंडी पोखर्डी, तालुका जिल्हा अहमदनगर। सेंडीला जाण्यासाठी तुम्हाला औरंगाबाद महामार्गावर अहमदनगरवरून ईशान्येस 9 किलोमीटर अंतरावर सेंडी हे गाव आहे। वांबोरीवरून सेंडीला जायचे असेल तर ते अंतर 16 किलोमीटर आहे। डोंगरगण ते सेंडी 10 किलोमीटर अंतरावर आहे। नागपूरवरून सेंडी अहमदनगर मार्गे 14 किलोमीटर अंतरावर आहे। तर सेंडी म्हणजेच पोखर्डी येथील लीळा आपण श्रवण करूया। हे स्थान सेंडी गावाच्या उत्तरेस 3 फर्लांग अंतरावर पूर्वाभिमुख देवळात आहे। या देवळाला श्रीकृष्ण मंदिर या नावाने ओळखले जाते। येथील लीळा म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात जेव्हा भिंगारवरून डोंगरगणकडे जात होते तेव्हा त्यांच्यासोबत बाईसा होत्या। डोंगरगणकडे जात असताना थोडेच पुढे चालत आल्यावर रस्त्यातच त्यांना 2 फाटे रस्त्यातच फुटले, म्हणजे चौक आला। आणि त्या चौकात आल्यानंतर ते फाटे तो चौक पाहून बाईसांनी सर्वज्ञांना विचारले की बाबा, हे दोन्ही रस्ते कुठे जातात? तेव्हा स्वामी बाईसांना सांगतात की एक रस्ता डोंगरगणला जातो व दुसरा रस्ता जेऊरला जातो। तेव्हा बाईसांचे कोणीतरी नातेवाईक जेऊरला राहत होते, म्हणून बाईसांना जेऊरला जावेसे वाटले, म्हणून बाईसा सर्वज्ञांना जेऊरला जाण्याविषयी आग्रह करतात। परंतु
सर्वज्ञांना जेऊरला जाण्याची प्रवृत्ती नव्हती. म्हणून स्वामी बाईसांना जेऊरला जाऊ नये, आमची प्रवृत्ती नाही असे म्हणतात. परंतु बाईसा हट्टी असतात. त्या ऐकत नाहीत. जेऊरला चला ना बाबा म्हणून 2 ते 3 वेळेस बाबांकडे आग्रह धरतात. तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अचानक अदृश्य होतात. अदृश्य झालेले पाहून बाईसा घाबरतात, बेशुद्ध होतात आणि खाली पडतात. तेव्हा लगेचच स्वामी पुन्हा प्रकट होतात व बाईसांना सावध करून उठवतात. आणि तेव्हा बाईसा सावध झाल्यावर बाबांना विचारतात की बाबा तुम्ही कुठे होतात? तेव्हा स्वामी म्हणतात, रिंगणीच्या झाडाखाली आम्ही अदृश्य झालो होतो. तेव्हा स्वामी बाईसांना म्हणतात की असा आग्रह तुम्ही कधीही करू नका. यावर सर्वज्ञांनी बाईसांना क्षीराब्दी गमनाची लीळा सांगितली. मग येथून सर्वज्ञ बाईसा माळवी पिंपळगावला गेले. तर मंडळी, अशी ही छोटीशी लीळा या सेंडी म्हणजेच पोखर्डी या स्थानाची आहे. लीळा आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, सोबतच हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनवर क्लिक करा. आपण भेटत जाऊ अशाच नवीन पुढच्या प्रोग्राममध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना राम पाचगेचा सादर दंडवत प्रणाम.